पोलिसांची एक छोटी सूचना आणि लाखोंची चोरी टळली. होय, आंबेगाव तालुक्यातून समोर आली आहे एक सतर्कतेची आणि शहाणपणाची जबरदस्त गोष्ट. अष्टनाईक रस्ता आणि बेल्ला-जेजुरी महामार्ग परिसरात वाढत्या दागिने चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण पारगाव पोलीस ठाण्याने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे एक मोठा गुन्हा थांबविण्यात यश आले आहे. लाखनगाव येथील जमीनाभाबी चौगुले एक साधी टपरी चालवणारी महिला, पण त्यांच्या जागरूकतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. दोन अज्ञात इसमांनी बिडी मागण्याचा बहाणा करत त्यांचं लक्ष विचलित केलं आणि गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. पण इथेच आहे खरी ट्विस्ट. हे दागिने खरे नव्हते. पोलिसांच्या सूचनेनुसार जमीनाभाबींनी आधीच मौल्यवान दागिने घरी सुरक्षित ठेवले होते आणि अंगावर घातले होते बनावट दागिने. त्यामुळे चोरटे पळून गेले, पण त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी सावधगिरीचे उपाय सांगितले होते आणि त्याचाच परिणाम आज एका महिलेचं लाखोचं नुकसान वाचलं. पोलिसांनी दिलेल्या सूचनेमुळे माझं मोठं नुकसान टळलं, असं स्वतः जमीनाभाबी सांगतात. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येकासाठी एक धडा आहे. सतर्कता, जागरूकता आणि पोलिसांवर विश्वास यामुळेच गुन्हे रोखता येतात. त्यामुळे तुम्ही रस्त्यालगत व्यवसाय करत असाल तर मौल्यवान दागिने घालणे टाळा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. माझं नाव जमीला गफूर चौगुले, राहणार लाखनगाव. टपरीचा व्यवसाय करते. इथं एक काय चोरटे आली. इथं पिढीबंड द्यायला लागले होते. द्यायला लागले तर त्यांनी काय केलं, पैसे दिले 100 रुपये आणि माझ्या गळ्यातलं तोडून नेलं. पण मी खांदे साहेबामुळं त्याच्या अगोदर 4-5 दिवस ते आलते. त्यांनी माझं वाचवलं 4 तोळे. मी देव माणूस होते, त्याच्यामुळे वाचवलं. मी त्यांचे आभार मानते.